कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीस अमेरिकेकडनं मुदत वाढ देण्यात आलेली आहे, तर पासपोर्टसाठी नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत. अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई होणार आहे, तर आठवड्याभरात दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेल महाग झालेलं आहे. LPG सबसिडीबाबत नवे नियम लागू झाले आहेत, तर अफगाणिस्तान विरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. याशिवाय नटसम्राट मधल्या भूमिकेसाठी अभिनेते नाना पाटेकर यांनी धक्कादायक विधान केलंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 20 मे वार बुधवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे तेल खरेदीवर निर्बंधांबाबतची. अमेरिकेनं भारताला रशियाकडनं तेल खरेदीवरील निर्बंधांमागे सवलत दिली होती. ही सवलत आता पुन्हा 1 महिन्यासाठी वाढवण्यात आलेली आहे. अमेरिकेच्या कोषागार विभागाचे सचिव बेझंट यांनी या संदर्भात माहिती दिली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक तेल उपलब्ध व्हावं, तसंच तेलाच्या वाढलेल्या किमतींवर नियंत्रण मिळवता यावं म्हणून ही सवलत देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे भारताला आता 17 जून पर्यंत रशियाकडनं कच्चं तेल खरेदी करता येणार आहे. भारताला लागणाऱ्या एकूण तेलाच्या गरजेपैकी 40% तेल हे हॉर्मुझ धुनीमार्गे भारतात येतं. मात्र अमेरिका इराण या युद्धामुळे हा मार्ग बंद झाला आणि त्यामुळे देशातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून पेट्रोल डिझेलचे दरही वाढलेले आहेत. इराक आणि कुवेत या देशांकडूनही कच्चं तेल मिळणं जवळपास बंद झालंय. त्यामुळे भारत रशियाकडनं कच्चं तेल खरेदी करतोय. फेब्रुवारी महिन्यात भारतानं रशियाकडनं तब्बल 10 लाख बॅरल्सहून अधिक कच्चं तेल खरेदी केलंय. पॉडकास्टची दुसरी बातमी नागरिकत्व कायद्यातील बदलाची. सरकारनं आता नागरिकत्व कायद्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. यात केंद्रीय गृह मंत्रालयानं अधिसूचना जारी केलेली आहे आणि नव्या नियमानुसार पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या शेजारील देशांमधून आलेल्या अर्जदारांना त्यांच्या जुन्या किंवा सध्याच्या पासपोर्टची संपूर्ण माहिती देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ही दुरुस्ती करताना सरकारनं नागरिकत्व नियमांच्या शेड्यूल IC मध्ये नवीन तरतूद जोडलेली आहे. त्यानुसार अर्जदारांना पासपोर्ट क्रमांक, जारी तारीख, ठिकाण आणि कालबाह्यता तारीख ही सर्व माहिती स्पष्टपणे नमूद करावी लागणार आहे. तसंच नागरिकत्व मंजूर झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत संबंधित परदेशी पासपोर्ट टपाल अधीक्षक किंवा वरिष्ठ डाक अधीक्षक यांच्याकडे जमा करणं अनिवार्य असणार आहे. नागरिकत्वाच्या प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी लाडक्या बहीण संदर्भातली. लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. अदिती तटकरे म्हणाले आहेत की महिलांना 31 डिसेंबरपर्यंत eKYC करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र काही महिलांनी eKYC केली नाही. या संदर्भात तपास केला जाणार आहे. प्रत्येक विभागाकडनं याबाबतची माहिती मागवण्यात आलेली आहे. या महिलांनी KYC का केली नाही याची चौकशी आता केली जाणार आहे. तसंच काही महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेतलाय, अशा महिलांवर कारवाई होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. पॉडकास्टची चौथी बातमी आहे पेट्रोल डिझेलच्या दरांसंदर्भातली. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेचा परिणाम आता थेट भारतीयांच्या खिशावर होऊ लागलाय. मंगळवारी देशातल्या सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ जाहीर केली. ही वाढ प्रति लिटर मागे सुमारे 90 पैसे इतकी करण्यात आलेली आहे. सामान्य जनतेसाठी हा दुहेरी झटका मानला जातोय. कारण गेल्या शुक्रवारी तेल कंपन्यांनी दरांमध्ये प्रति लिटर जवळपास 3 रुपयांची मोठी वाढ केली होती. आता पुन्हा 90 पैशांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे एका आठवड्याच्या कालावधीतच इंधनाच्या दरात झालेली ही दुसरी वाढ आहे.
पॉडकास्टची 5वी बातमी LPG सिलेंडरच्या अनुदानाची. केंद्र सरकारनं LPG सिलेंडर अनुदानाच्या नियमांमध्ये पुन्हा बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार यापुढे वार्षिक उत्पन्न 10 लाख किंवा त्याहून अधिक असणाऱ्या नागरिकांना गॅस सिलेंडरवरील सबसिडी आता मिळणार नाहीये. तसंच बनावट, निष्क्रिय आणि मृत व्यक्तींच्या नावावरील कनेक्शन्स सुद्धा कायमस्वरूपी कापले जाणार आहेत. जर मृत व्यक्तींच्या नावावरील कनेक्शन असेल तर ते 30 दिवसांच्या आत पात्र सदस्याच्या नावावर कनेक्शन हस्तांतरित करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा विश्वातनं. BCCIनं अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला. या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना मोठी संधी देण्यात आली. त्याचबरोबर कसोटी संघात काही मोठे बदलही करण्यात आले आहेत. कसोटी मालिकेसाठी युवा फलंदाज शुभमन गिलकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं, तर KL राहुलकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. कसोटी संघात गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, मानव सुतार आणि प्रसिद्ध कृष्णा यांसारख्या युवा खेळाडूंना संधी मिळालेली आहे. एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जोडी पुन्हा एकदा मैदानावर दिसणार आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी नाना पाटेकर यांच्या विधानासंदर्भातली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी एक धक्कादायक विधान केलंय. नटसम्राट चित्रपट केला म्हणून वाचलो, नाहीतर माझा मृत्यूच झाला असता, असं ते म्हणाले आहेत. नागपूरच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलंय. ते म्हणाले आहेत की ज्यावेळी मला नटसम्राटसाठी विचारलं तेव्हा मी नाटक करणार नाही असं सांगितलं होतं. नाटक केलं तर प्रत्येक वेळी त्या पात्रात जीव ओतावा लागतो, ते मला शक्य नव्हतं. जर नाटक केलं असतं तर 10 किंवा 15 किंवा 25 प्रयोगांनंतर माझा मृत्यूच झाला असता. एकदा सिनेमामध्ये केलं म्हणून वाचलो, असं ते म्हणाले आहेत. पुढे बोलताना डॉक्टर लागू, दत्ता भट, शिवाय चंद्रकांत गोखले, यशवंत दत्त ज्यांनी नटसम्राट केलं आहे ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, असंही त्यांनी नमूद केलं. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभम बानुबाकुडे.